नमस्कार. आज रविवार 4 ऑगस्ट. दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या. संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही मात्र आपण देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतो, कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजनी, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. पाटाभोवती छान रांगोळी काढली. त्यानंतर पाटावरती अक्षता ठेवून दिव्यांची मांडणी केली. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करणे ही आपली संस्कृती आहे. हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर. शुभम करोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणांशी. मातीच्या ज्या पंत्या आहेत तर त्या घासल्या होत्या आणि त्या बाहेर खूप पाऊस पडत आहे त्यामुळे त्या व्यवस्थित सुकल्या नाही आणि त्या लागत नव्हत्या. सर्व दीप प्रज्वलित करून घेतले. त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं वाहिली. घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे अशी मनामध्ये प्रार्थना केली आणि खिरीचा नैवेद्य दाखवला.